नमस्कार प्रियता. नमस्कार. वा वा, मी वेळ चाललात तुम्ही. माझी दिवसाची सुरुवात ही अशी असते, स्वामींच्या नावाने असते आणि शेवट पण स्वामींच्या नावाने असतो. मॅक्झिमम कलाकार ह्या मठामध्ये येतात. प्रत्येक कलाकारांनी या मठामध्ये यावं. आम्ही दोघंही विलन आहोत. तेव्हा केदारने मला त्या रोलसाठी विचारलं. तेव्हा नुकतेच लक्ष्मीकांत जाऊन 2-3 महिनेच झालेले होते. माझ्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारची मंगळसूत्र होती. ती मंगळसूत्र मी 1-2 अजूनही माझ्याकडे आहेत. पण एक आठवण म्हणून ते मी ठेवून दिलेलं आहे. तुमचं काय बॉन्डिंग आहे. निवेदिता, अलका, वर्षा, किशोरी आंबिये, किशोरी शहाणे, हे सगळं आपल्या मैत्रिणी आहेत. हे सगळं एक काळ गाजवलेला. ही आता काल परवा आलेली मुलं मला सांगत असतील की आम्हाला हे असं अभिनय करा आणि तसं अभिनय करायचं, ते मला डोक्यात जातं. म्हटलं त्याच्याशी मी चांगलीच आहे. म्हणजे मी अगदीच बाळ असल्यापासून अशोक मामाने मला अंगखांद्यावर खेळवलेलं आहे. तर मामाबरोबर मी सगळ्या प्रकारचे रोल केले. त्याच्या मुलीचा रोल केला, त्याच्या प्रेयसीचा रोल केला, त्याच्या बायकोचा रोल केला. माझा मेकअप झालेला आहे आता. कसा वाटला तुम्हाला माझा मेकअप? नमस्कार, मी निलेश. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आजचा दिवस खूप खास आहे, कारण मी आलोय अभिनेत्री प्रिया बेर्डेंच्या घरी, अर्थात आपल्या लाडक्या प्रियाताई. प्रियाताई सध्या मालिकेच्या शूटिंगमध्ये प्रचंड व्यस्त आहेत आणि तरी त्यांनी आपल्याला थोडा वेळ दिलेला आहे. आज आपण जाणून घेणार आहोत प्रियाताईंचं रुटीन, म्हणजे घरातली लगबग असेल, मग सेटवर जाणं असेल, तिथला मेकअप असेल आणि अर्थात नंतर येतं ते चित्रीकरण. असं व्यस्त रुटीन कसं असतं, त्या कसं मॅनेज करतात, चला आज जाणून घेऊया प्रियाताईंचं रुटीन. या माझ्या मागून. प्रियाताईंचं घर. नमस्कार प्रियता. नमस्कार. वा वा, मी वेळ चाललात तुम्ही. माझी पूजा झालेली आहे गुरुवार. प्रसन्न सकाळ प्रियाताईंच्या घरची. गुरुवार आहे, त्यामुळे आज शूटिंग असेल काही असेल तरी पूजा आणि सगळं केल्याशिवाय, तशी रोजच पूजा होते घरात. या. पण आज जरा सागर संगीत. ताई, देवपूजा तर झालेली आहे, प्रसन्न सकाळ केली अगदी तुम्ही आमचीही. पण रोजचं रुटीन कसं असतं घरातलं, म्हणजे शूटला जाण्याच्या आधी? कारण की सध्या तुम्ही खूप व्यस्त आहात मालिकेच्या चित्रीकरणात. मी सकाळी उठलं की पहिल्यांदा आधी माझं योगा असतो. योगा एक्सरसाइज करून, मग अंघोळ करून, पूजा करून, मग मला कधी पूजा नाही जमली तर मुलं पूजा करतात. मग पण सकाळ संध्याकाळ आमच्याकडे रोज दिवा अगरबत्ती ही लावली जाते, धूप लावला जातो. आणि आमच्याकडे बघितलं तुम्ही स्वामी बसलेलेच आहेत. त्यामुळे स्वामींचं घरात स्थान आहे आमच्या. आणि सकाळचं रुटीन हेच असतं, कारण अजिबात वेळ नसतो. म्हणजे कधीतरी डबा करून घ्यायला मिळतो. म्हणजे अगदी उशिराचा कॉल टाईम असेल तर मला पोळी भाजी किंवा नुसती भाजी, फोडणीचा भात किंवा एखादं नॉनव्हेजचा आयटम असा घेऊन जाते मी. पण कधी नाही मिळत, मग तिथे शूटिंगच्या तुम्ही जर आहातच दिवसभर, तिथे बघालच तुम्ही आम्ही कशी मजा करतो आणि सगळे कसे बसून मिळून मिसळून आम्ही जेवतो, गप्पा मारतो. तर असं माझं रुटीन आहे. त्यामुळे सकाळी 10-10:30च्या आत मी निघालेले असते. आणि 25 दिवस मी आता काम करते, त्यामुळे खूप खूप बिझी आहे मी आता सध्या. आणि आम्ही खूप हॅप्पी आहे. पण हे सिरियल करणं म्हणजे ते रोजचं झालं, म्हणजे शाळेसारखं थोडक्यात. हो, शाळा आहे ही आमची. कारण सकाळी आम्ही उठायचं, पटापटा आवरायचं, आपले डबे घ्यायचे, पर्स किंवा दप्तर म्हणू आपण ते आमचं घ्यायचं आणि निघायचं. आता 10-10:30-11ला घरी यायचं. हे रुटीन झालेलं आहे. पण ताई, घर खूप सुंदर आहे. या निमित्ताने घरी येता आलं. अगदी थोडक्यात जाता जाता आपण घराबाहेर पडतोय, पण थोडक्यात एक घराची झलक तुम्ही सांगा की कसं कसं घर आहे आणि ते कसं आवरलं जातं आणि हे सगळं. कारण की शेवटी तुम्ही अभिनेत्री असला तरी घर मेंटेन करून तुम्हाला ते सगळं करावं लागतं. माझ्याकडे बायका आहेत कामाला, मेड आहेत. आणखीन त्या मग डस्टिंग करणं, पंखे पुसून घेणं, 8 दिवसातून एकदा सगळं साफसफाई करणं. आणि माझी लेक, म्हणजे हे सगळं माझ्यापेक्षा माझी लेक जास्त करते, स्वानंदी. कारण ती आता सध्या घरात आहे, ती काही एक्झाम्स देते, त्यामुळे तिचा अभ्यास चालू आहे. पण त्याच्याबरोबर तिला घर सांभाळावं लागतं. अभिनयचं फार तसं घरात काही उपयोग नाही, कारण तो घरात असला तर काल मी घरात नव्हते. त्याला म्हटलं काल मौनी अमावस्या होती, त्यामुळे म्हटलं पूजा करून घे तू. तर त्याने पूजा केली. मग आमच्याकडे ते सगळं असतं. आम्ही गाडीची पूजा करतो, नारळ उतरून टाकतो, किंवा घराची पूजा घरावरनं सगळं हे करतो. असं आम्ही अत्यंत ट्रेडिशनल, आणि हे आत्ता आम्ही वर्षानुवर्ष आम्ही करत आलो आहे. त्यामुळे ही आमच्या अंगावरणी पडलेली गोष्ट आहे. म्हणजे आम्ही नवीन काहीच करत नाही आहे. हे आमचं नेहमीचंच रुटीन आहे. आणि घर मेंटेन ठेवणं ही माझी मुलीचं काम आहे, त्यामुळे ती ते करते. समजा एखादी गोष्ट कारण मला थोडासा ना OCDचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे मला
जरा जरा केस जर इथे पडलेलं दिसेल तर मी असं पटकन उचलून बाजूला ठेवेल. त्यांना ते माहिती आहे की आपली आई थोडीशी जरा वेडी आहे या बाबतीमध्ये. त्यामुळे घर स्वच्छ ठेवणं, किचन स्वच्छ ठेवणं, मला किचन पण साफ लागतं. म्हणजे तुम्ही 50 माणसांचा स्वयंपाक करा पण ते असं स्वच्छ पाहिजे, स्वच्छ हवंय. भांडी सुद्धा मला म्हणजे ज्या भाज्या करतात आणि त्या भांड्यांच्या आतमध्ये बाजूला भाज्या लागतात किंवा आमटीचं हे लागतं ना, ते सुद्धा मला चालत नाही. ते पण मी असं स्वच्छ करून भांडी पण मला आतमधून स्वच्छ लागतात. असे मी वेडी आहे. त्यामुळे ते आता मुलांना सवय झाली त्या गोष्टीची. त्यामुळे मी असेल नसेल पण त्यांना आता ते असं वाटतं की आपण अंगवळणी पडलंय. पण खरंच खूप सुंदर घर मेंटेन केलंय. मला सांगता आपण सेटकडे निघण्याच्या आधी एक जस्ट तुम्हीच एक छोटीशी घराची सफर घडवा आणि मग आपण निघू. खूप पूजाही होतात. सत्यनारायणच्या पूजेपासून ते अगदी नवचंडीच्या यज्ञापर्यंत सगळ्या गोष्टी ह्या घरामध्ये घडतात आणि गुरुचरित्राची पारायणं होतात. मी स्वतः स्वामी भक्त असल्यामुळे श्रीपाद श्रीवल्लभांचं चरित्र अमृत आम्ही इथे हे केलं जातं. इथे मी पारायण करते त्या गोष्टींचं. त्यामुळे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा स्वामींची भक्ती, देवाचं पूजा आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे केल्या जातात. त्यामुळे तुम्हाला बघता तुम्ही आणि सिटिंग एरिया आहे आमचा छान. इथे सगळी मुलांची पण मित्र असतात, माझे मित्र मैत्रिणी असतात, आम्ही सगळी मजा करतो. चला नाही, तुमचा कॉल टाइम आहे आणि मला असं वाटतं की आता आपण सेटकडे निघायला हवं. हो, जाताना थोडंसं आपण स्वामींच्या मठात जाऊया. गुरुवार आहे त्यामुळे स्वामींचं दर्शन घेतल्याशिवाय जात नाही. अगदी आजचा तो नियम जनरली मोडत नाही अगदी. त्यामुळे आपण पहिलं मठात जाऊया. तुमच्या निमित्ताने आम्हाला या स्वामींचं दर्शन होतं. येस येस. चला आज स्वामींचं दर्शन घेऊया आणि मग सेटवर जाऊया. आजचा दिवस खरंच खूप खास आहे, मगाशी म्हटलं तसं, कारण की आज प्रियाताईंसोबत आहोत आणि मला माहिती नव्हतं त्या स्वतः ड्राईव्ह करतात आणि मगाशी त्या मला म्हणाले की त्या जवळजवळ त्यांनी महाराष्ट्र पालथा घातलाय. मी मागच्या सीटवर आहे आणि ताई गाडी चालवतात. ताई, खूप भारी वाटतंय, तुम्ही गाडी चालवताय, मी मागे बसलोय, पण हे ड्रायव्हिंग स्किल कधी शिकलं? मला असं वाटतं मी आता 25 वर्ष होऊन गेली मी गाडी चालवते आहे. माझी लेक खूप आजारी होती लहान असताना, खूपच आजारी होती. म्हणजे 1-1.5 वर्षाची असेल. लक्ष्मीकांत नव्हते त्यावेळेला मुंबईमध्ये आणि रात्री 3-4 वाजता तिचा कान दुखायला लागला पहाटे. आणि मी आधी गाडी शिकले होते पण खूप घाबरायचे मी गाडी चालवायला. समोरून गाडी आली की भीती वाटायची. मी 3दा गाडी शिकल्या. एकदा ते पूर्वीची प्रीमियर पद्मिनी फियाट असायची, ते वरचे गेअर्स असायचे, ते त्याच्यावर पण शिकले. दुसऱ्यांदा अशी गाडी पण शिकले. आणि नंतर जेव्हा त्या दिवशी ते कान दुखायला लागल्यानंतर मला रात्री रिक्षा करून कुपर हॉस्पिटलला इथे जावं लागलं अंधेरीतच. तर मी तेव्हा ठरवलं की अरे एवढ्या 3-3, 4-4 गाड्या आपल्याकडे आहेत, पण म्हटलं आपण गाडी नाही चालवू शकत. वेळेला आपल्याला कधी आपण वेळ पडली तर काय करणार उद्या. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी नाव घातलं आणि त्याच्यानंतर चौथ्या दिवशी मला व्यवस्थित गाडी चालवता यायला लागली. तेव्हापासून जे स्टेअरिंग माझ्या हातामध्ये आहे ते अजूनपर्यंत आहे. माझ्याकडे कुठलाही ड्रायव्हर नाही. मी कारण मला स्वतःलाच माझ्या स्वतःच्या ड्रायव्हिंगवर भयंकर भरोसा आहे आणि मी स्वतःला एकटी या गाडीमध्ये स्वतःला सेफ समजते, कुणी बरोबर असण्यापेक्षा सुद्धा. त्यामुळे मी गाडी इतकी वर्ष स्वतः चालवत आलेली आहे. याच्यामध्ये मी अख्खा महाराष्ट्राचा पालथा घातलाच. याशिवाय गोवा, कर्नाटक इथपर्यंत सुद्धा मी गेलेले आहे गाडी चालवत. आणि मी उगाच फास्ट गाडी चालवत नाही. माझी गाडी मी सेफ ड्रायव्हर असं समजते मी स्वतःला. आणि सगळे रूल्स रेग्युलेशन प्रॉपर बेल्ट वगैरे लावून गाडी चालवते. आणि गाडी चालवणे हे माझं पॅशन आहे. म्हणजे मी गाडी नाही चालवली तर मला असं वाटेल अरे मी काहीतरी चुकलं आहे माझ्या आयुष्यामध्ये, काहीतरी मिसिंग आहे. तर गाडी चालवणं हे माझं पॅशन आहे. मला फार आवडतं गाडी चालवायला. माझी दिवसाची सुरुवात ही अशी असते, स्वामींच्या नावाने असते आणि शेवट पण स्वामींच्या नावाने असतो दिवसाचा.
मी असं म्हणते की आपल्याला जे काही आयुष्यामध्ये मिळतं, जे काही आपण कमवतो, ते सगळं आपल्याला परमेश्वर देत असतो आणि तो ग्रॅटिट्यूड ठेवणं गरजेचं असतं. थँक्यू म्हणणं गरजेचं असतं. आणि भले म्हणजे फक्त परमेश्वरालाच नाही, आपल्या आजूबाजूला जी माणसं आहेत, आजूबाजूला जी लोकं आपल्याबरोबर काम करत आहेत, म्हणजे आमच्याबरोबर आमचे स्पॉट बॉय आहेत, आमचे मेकअप आर्टिस्ट आहेत, आमची हेअर जी ड्रेसर आहेत, ह्या सगळ्यांना तुम्ही थँक्यू म्हणणं ही गरजेचं असतं. आणि ते कुठेतरी ब्लेसिंग्स मग तुम्हाला मिळतात असं मला वाटतं. ताईंनी आता स्वामींचा विषय काढलाय. खरं तर स्वामी हा प्रत्येकाच्याच आयुष्यातला एक अविभाज्य घटक आहे जो ताईंच्याही आहे. ताई, मला विचारायचं आहे की कधी स्वामींची प्रचिती आली, किती वर्षापासून तुम्ही स्वामी सेवा करताय? मी वर्ष 5 असल्यापासून दादरच्या स्वामींच्या मठामध्ये जायचे. म्हणजे माझी आजी माझ्या हाताला धरून मला स्वामींच्या मठात घेऊन गेलेली आहे. आणि तेव्हापासून स्वामी समर्थ कोण काय हे बाकी माहीत नाही, पण हा देव आहे. किंवा माझी आजी ज्या भक्तिभावाने त्यांची पूजा करायची किंवा ज्या भक्तिभावाने मला दर गुरुवारी तिकडे घेऊन जायची, त्याच्यानंतर मधल्या काळामध्ये माझं थोडंसं कॉन्टॅक्ट स्वामींबरोबर असं फार राहिलं नव्हतं. मी साईबाबांची भक्ती फार करायची त्यावेळेला. मग साईबाबा हे खूप माझ्यासाठी महत्त्वाचे होते किंवा माझ्या प्रत्येक गोष्टींमध्ये मी साईबाबांना शेअर करायची. पण असं म्हणतात की साईबाबा हा असे आहेत जे तुम्हाला पुढच्या तुमच्या गुरूंकडे तुम्हाला शिफ्ट करतात. म्हणजे आता मी काही आध्यात्मिक गोष्टी करते तेव्हा मला जे काही माझे गुरु आहेत त्यांनी सांगितले की साईबाबा हे तुम्हाला दुसऱ्या गुरूंकडे शिफ्ट करतात. आणि माझ्या आयुष्यात स्वामी आले. एका प्रसंगी, एका अवघड प्रसंगी मला असं दिसलं की फ्लॅशिश आले की मी दादरचा स्वामींचा मठ मला दिसला. आणि मी म्हटलं, अरे इतकी वर्ष आपण स्वामींकडे गेलोच नाही आहे. त्याच्यानंतर जे सुरू झालं ते दर माझ्या वाढदिवसाला मी स्वामींच्याकडे जायचे. त्याच्यानंतर स्वामींची भक्ती, स्वामींच्या प्रत्येक वेळोवेळी प्रचिती मला येत गेली. चला मग आपण स्वामींच्या मठात जाऊ. काही कारणास्तव कॅमेरा मंदिरात नेता आला नाही, पण स्वामींचं अगदी थोडं दृश्य आम्ही परवानगीने शूट करून तुम्हाला दाखवतोय. आम्ही ज्या मठात गेलो होतो तिथलं स्वामी दर्शन आम्ही तुम्हाला अर्थात या व्हिडिओतनं दिलेलं आहे. पण मला असं वाटतं स्वामी सर्वत्र आहे आणि अर्थात माझ्या समोर ते आहेत. ताईंच्या गाडीत स्वामी आहेत. खूप सुंदर मूर्ती स्वामींची ताईंच्या गाडीत आहे. आपण ती मूर्ती सुद्धा बघू शकता. बाप्पा आणि स्वामी दोन्ही आहेत. ताई, खूप सुंदर झालं या मठात. हा मठ ना, हा मॅक्झिमम कलाकार ह्या मठामध्ये येतात. आणि हा कलाकारांसाठी खूप प्रसिद्ध आहे. म्हणजे प्रत्येक कलाकारांनी या मठामध्ये यावं आणि स्वामींचं दर्शन घ्यावं, अशा या मठाची महती आहे. आणि आता आपण निघालेलो आहोत शूटला. आता खऱ्या अर्थानं माझा आजचा दिवस सुरू झाला आहे असं म्हणायला हरकत नाही. सगळी गोष्टी सकाळच्या पार पाडून. आणि तुम्ही आता माझ्याबरोबर दिवसभर आहातच. सो आपण आता आजचा दिवस कसा आपण घालवतोय, कसा एन्जॉय करतोय तो बघाच तुम्ही. ताई, अर्थात मला असं वाटतं की आजचा दिवस खूप खास ठरतोय, कारण की अर्थात तुम्ही जे बोलताय मग ते स्वामींविषयी असेल, तुमच्या अनुभवाविषयी असेल, ड्रायव्हिंग विषयी असेल, ते सगळं अनुभवाचे बोल आहेत, तुमच्या अनुभवातून आलेलं आहे. आणि त्याच्यावर आता मला खात्री पटली की आजचा दिवस आमचाही खूप छान जाणार आहे ताई. येस. आणि मी माझं सकाळची सुरुवातच स्वामींच्या नावाने करते, देवाच्या नावाने करते, प्रार्थनेने करते. आणि माझा सगळा दिवस फार उत्तम जातो. असं नाही होत, कारण कसं असतं, आता आम्ही सेटवरती ज्या पद्धतीने काम करतो 14 तास आम्ही एकत्र असतो. 12 तास म्हणजे 12 तास तर असतो मॅक्स टू मॅक्स. त्याच्या व्यतिरिक्त पुढे मागे काही झालं तर. आणि सतत तुम्ही एकमेकांच्या सान्निध्यात राहिल्यानंतर, आता आपण एकत्र घरात जरी राहिलो तरी सुद्धा आपल्यामध्ये भांडणं होतात, वाद होतात. इथे तर वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या डोक्याची माणसं असतात. त्यांच्याबरोबर राहणं, त्यांच्याबरोबर तुम्ही त्यांना कनेक्ट राहणं, त्यांच्याशी बॉन्डिंग ठेवणं, हे प्रत्येक म्हणजे आपले पण काही मूड्स असतात ना. कधी कधी आपलं काहीतरी एखाद्या गोष्टीमुळे एखादा आपला मूड खराब झालेला असतो, काही असतं, पण ते तिथे नेऊन चालत नाही. तिथे सगळ्यांची चांगलं वागावं लागतं. कारण आता चित्रपटाचं शूटिंग असेल तर 15 दिवसाचं काम केलं, 20 दिवसाचं काम केलं, बाजूला झालं. पण तसं इथे होत नाही. इथे तुम्हाला महिने एकमेकांबरोबर सानिध्यात राहायचं असतं, तेव्हा सगळ्यांशी मिळून मिसळून खेळीमेळीनेच राहायचं असतं. इथे एक स्वतःचे इगोज, स्वतःचे ॲटिट्यूड दाखवून नाही चालत. आणि ते प्रत्येकाशी छान वागून कारण तसं झालं तरच ते काम चांगलं होतं. आणि प्रत्येक शूटिंगचा प्रत्येक दिवस हा
वेगवेगळा असतो. आज ज्या गोष्टी घडतील त्या उद्या नसतातच. आज जे सीन येतील ते उद्या नसतात. त्यामुळे प्रत्येक तो सीन, प्रत्येक तो दिवस, प्रत्येकाचे ते टेम्परामेंट हे प्रत्येक दिवशी वेगवेगळं असतं. काय असं नाही होत की सगळेच जण, कधी कधी असं होतं की वाद होतात, कधी कधी भांडणं होतात, कुठल्या ना कुठल्या गोष्टींवरनं काही ना काहीतरी रुसवे फुगवे होतात. पण ते सगळं हे करून मागे टाकून लेट गो करून तुम्हाला चालायचं असतं. ताई, मगाशीच मी म्हटलं की आपण ताई सध्या चित्रीकरणात प्रचंड व्यस्त आहेत आणि ती मालिका आहे सन मराठीवरची मुलगी पसंत आहे. आणि मला या मालिकेतली ताईंची भूमिका विशेष आवडते कारण की ताईंच्या भूमिकेचं नाव आहे शकुंतला. आणि शकुंतला अशी एकदम काय म्हणतात जबरी कॅरेक्टर आहे. ते अगदी वेगळ्या भाषेत सांगायचं झालं तर ताईंना विचारत त्यांना शकुंतला कशी वाटतेय? हा, म्हणजे पहिल्यांदा मला या भूमिकेसाठी विचारलं तेव्हा मला सांगितलं की ही विलन आहे. ही विलन आहेच, नाही असं नाही, पण ही ना अशी विलन नाहीये की उगाच ती आक्रस्ताळीपणा, उगाच आरडाओरडा करेल, उगाच तो सुनांवर धाक दाखवेल, अशी नाहीये ही. ही अत्यंत हुशारीने, अत्यंत पाताळ यंत्री, कारस्थानी आणि शांत डोक्याने काम करणारी ही बाई आहे. आणि त्याचबरोबर ती आईही आहे. तिचा जो मुलगा तिच्यापासून हिरावला गेला आहे त्याचं दुःख आणि त्याचा राग तिच्या डोक्यामध्ये आहे. त्याचा तिला सूड घ्यायचा आहे. तिच्या गरिबीच्या काळामध्ये तिला जो काही त्रास यशोधराने दिलेला असतो त्याचा सूड तिला घ्यायचा आहे, असं एक ते कॅरेक्टर आहे. आणि अशी माणसं आपण समाजामध्ये बघतो ना, की डूक धरून ठेवणारी, मनात ठेवून वागणारी, कपट कारस्थानं करणारी, अशी माणसं असतातच. पण प्रत्येक माणसामध्ये चांगल्या वाईट दोन्ही गोष्टी असतात. तशीच ही शकुंतला डोंगरे कॅरेक्टर आहे. आणि मला असं वाटतं की मी ह्याच्या आधी सिंधुताई सपकाळ नावाची सिरियल केलेली होती कलर्सची. आणि तेव्हा ती विदर्भातली आजी दाखवली होती, विदर्भातली जी सिंधुताईची आजी होती, जी सिंधुताईला शिक्षण घेऊ देत नाही, अत्यंत कडक होती. अशा प्रकारचं ते कॅरेक्टर होतं. नॉन ग्लॅमरस कॅरेक्टर होतं. मेकअप, काळं मेकअप, पांढरे केस, आणि त्याच्या विरुद्ध आता शकुंतला मला प्रे करायला मिळते आहे. आणि सिरियलचं तोच एक हे आहे की तुम्हाला ते एकच कॅरेक्टर अनेक दिवस करायचं असतं. म्हणजे नाटकामध्ये आपण ते रिहर्सल करून झाल्यानंतर 2 तासामध्ये ते कॅरेक्टर संपून जातं. जे काही आपण नाटकामध्ये करतो ते 2 तासात ते नाटक संपतं, विषय संपतो. फिल्ममध्ये आपण एक 15-20 दिवसाचं कॅरेक्टर ते करतो, संपतो. पण इथे तसं होत नाही. इथे तुम्ही ते कॅरेक्टर सतत 25-30 दिवस फॉलो करत असता. आणि त्यामुळे ते तुम्हाला तुमचं ते कॅरेक्टर आणि तुमचा स्वभाव ह्या दोन्ही गोष्टी सरमिसळ न होऊ देता तुम्हाला ते कॅरेक्टर करायचं असतं. त्याच्यामध्ये घुसणं म्हणजे मला ही गोष्ट फार पटत नाही. मी स्विच ऑफ स्विच ऑनवाली आहे की मी परफॉर्मन्स देताना सुद्धा मी त्या पद्धतीचाच परफॉर्मन्स देते की तो परफॉर्मन्स खरा वाटला पाहिजे, पण असं त्याच्यामध्ये घुसणं असं मला फार जमत नाही. त्यामुळे ते विलन कॅरेक्टर असून सुद्धा मला ती पॉझिटिव्हिटी स्वतःमध्ये ठेवून आणि त्या सेटवरती ठेवूनच वावरावं लागतं. गाडीमध्ये आमच्या गप्पा सुरू आहेत. प्रियाताई आतापर्यंत प्रिया बेर्डे म्हणून तुमच्याशी बोलत होत्या. आता त्या शकुंतलाच्या कॅरेक्टरमध्ये येत आहेत. थोड्याच वेळात आम्ही सेटवरती पोहोचतोय. ताई ड्राईव्ह करत आहेत. थोडी विश्रांती घेऊया. गाडी चालतीये. अवघ्या काही मिनिटात आपण सेटवरती पोहोचतोय. चला. रजिस्टरवर सही करायला लागते आम्हाला. हे सतीश सलागरे नमस्कार. माझ्याबरोबर काम करतात. माझ्या नवऱ्याचं दयानंद. आम्ही दोघंही विलन आहोत. हे आमचे शैलेंद्र पवार. ते इथे आम्हाला काय हवं नको सगळ्या गोष्टी अगदी प्रेमानं आमच्यासाठी सगळ्या गोष्टी करतात. आमचा एक युनिटमधला आमचा एक जवळचा अत्यंत माणूस असं म्हणे.
फायनली मुंबईच्या गर्दीतनं वाट काढत मजल दर मजल करत आम्ही सेटवरती आलोय. ताईंनी ड्राईव्ह करत आम्हाला सेटवरती आणलेलं आहे आणि अर्थात प्रिया बेर्डे आता शकुंतला डोंगरेंच्या भूमिकेत जात आहे. ताईंचा मेकअप सुरू आहे. ताई, तुमच्या एकूण प्रवासामध्ये तसा मालिकांचा वाटा खूप कमी आहे. म्हणजे ज्या केल्या त्या खूप माइलस्टोन ठरल्या. म्हणजे अगदी नुकतीच केली होती ती सिंधुताई आणि आत्ताची ही मुलगी पसंत आहे. मालिका कमी करण्यामागे काय थॉट होता किंवा म्हणजे काय वेळेचं गणित होतं की काय होतं? एकतर ना 20-25 दिवस आपण तीच एक भूमिका करत राहणं हे मला झेपतच नव्हतं. ते टेम्परामेंटच नाही माझं पहिल्यापासून की अशा पद्धतीचं काम करणं. आणि 25 दिवस मी एकाच पद्धतीची भूमिका कशी काय साकारणार असं मला स्वतःलाच प्रश्न पडायचा. त्यामुळे मी मालिका फार कमी घेतल्या. आणि पूर्वी कसं अगदी 100 किंवा गावाकडच्या गोष्टी किंवा आणखीन मी पहिली 13 भागाची मालिका केली होती बेर्डे साहेबांच्या बरोबरच, ह्यांचा हसवण्याचा धंदा म्हणून. ते एका विदूषकाच्या जीवनावरती होती. 13 एपिसोड होती. त्यामुळे लिमिटेड करणं काम आणि अशा पद्धतीचंच एक होतं. पण 25 दिवस एवढं काम करणं मला असं वाटायचं, बापरे मी केवढं काम करतो, मला हे जमेल का? 25 दिवस मी त्याच पद्धतीचं ॲक्टिंग करू शकेन का असं वाटत होतं. पण जेव्हा मी माझ्याबरोबर पॅरलल माझ्यावर काम करणाऱ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांना बघून असं मला कौतुक वाटायचं, अरे किती भारी नाही 25-20 दिवस मज्जा, म्हणजे कसं काम करतात. पण मग एका पॉईंटला माझं असं झालं की नाही प्रिया, आता तूही करायला हरकत नाहीस, कारण तुझ्याकडे मग कामं येतात आणि तू कामं घेत नाही आहेस आणि लोकांपुढे दिसणं राहणं हे फार एका पर्टिक्युलर ह्याच्यानंतर फार गरजेचं असतं. तर मग मी तो विचार केला की नाही आपण बघूया ट्राय. मग पहिले 15 दिवस म्हणजे पहिले 10 दिवसातच माझं असं झालं की मी आता पळून जाणार, मला नाही करायचं आहे. ते असं झालं होतं मला. तो ते इतक्या दिवसानंतर मी सिरियल करते आहे आणि त्याच्यानंतर तो ज्या पद्धतीची भूमिका आहे तर ह्या भूमिकेमध्ये ही माझा हा शकुंतला डोंगरे आल्यानंतर पहिल्यापासून शेवटपर्यंत काय घडलं हा सगळा ती ग्राफ सांगते. ती 2-2, 3-3 पानं बोलायची आणि ते काय असं तुम्हाला लगेच म्हणजे आधी मिळत नाही ना, ते ऑन दी स्पॉट तुम्हाला देतात. तर माझं असं झालं होतं, बापरे हे मला पाठांतर कसं जमणार. आणि मी 10व्या दिवशीच मला असं झालं होतं की नाही प्रिया तुझं काही खरं नाही आहे, तू पळून जाणार आहे, तुझ्यासाठी काही झेपणार नाही आहे. पण ते बसलेत ना तिथे, त्यांनी करून घेतलं. त्यांनी म्हणजे मग मला तो आपोआपच एक कॉन्फिडन्स येत गेला. आणि बेसिकली आमच्या सेटवरचं वातावरण फार छान आहे. त्यामुळे मला ह्या मुलांनी पण, मग संग्राम असू दे, आमचा देवेन असू दे, जुई, आमची कल्याणी, आता सतीश आला त्याच्यानंतर, हे सगळ्या लोकांनी खूप सांभाळून घेतलं आणि आम्ही खूप असं गिव्ह अँड टेक काम करत गेलो. त्यामुळे आता मला त्या गोष्टींचं काही वाटेन असं झालं की आता मी त्या ह्याच्यामध्ये रुळून गेले त्या. अगदी. आणि मला असं वाटतं की तुम्ही मालिका खूप कमी केल्यात, पण जेव्हा आता तुम्ही आज मेकअपला बसलेला आहात आणि मालिकेच्या अनुषंगाने मेकअप फार महत्वाचा असतो, कारण की ते मेकअप, ते लुक, ते कॅरेक्टरायझेशन, ते सगळं तुम्हाला एक रूप देत असतं. म्हणजे प्रिया बेर्डेला शकुंतला डोंगरेपर्यंत पोहोचवण्यासाठी कॉस्ट्युम, मेकअप याचा खूप मोठा वाटा असतो. एक अशी एक तुमची भूमिका होती जत्रामधली सरपंच बाईंची. त्याचा मेकअप, त्याचा कॉस्ट्युम, त्याचे दागिने खूप हायलाईट झाले किंवा ती एकूण भूमिका तुमचं असणं त्या सिनेमातलं खूप हायलाईट झालं. त्याविषयी काही आठवतं कधी थोडंसं? आता शकुंतला साकारताना जर थोडं सरपंच बाईंकडे जर गेलं ना तर ती पण तशी करारी होती. ती ग्लॅमरस पण दाखवली होती. एकतर तो जेव्हा रोल आला मला, तेव्हा केदारने मला त्या रोलसाठी विचारलं, तेव्हा तेव्हा नुकतेच लक्ष्मीकांत जाऊन 2-3 महिनेच झालेले होते आणि ती परत विधवाबाईची भूमिका होती. पण ती सगळा साधे शृंगार करून, सौभाग्य अलंकार घालून ती राहत असते, कारण तिला नवऱ्याच्या मर्डरचा तिला सूड घ्यायचा असतो म्हणून. तर अशी ती भूमिका होती. पण केदार मला विचारलं, प्रिया तू ते प्लीज करशील का, पण असा प्रॉब्लेम आहे की हे असं आहे, तर तू ते झेपेल का? म्हटलं मग काम करणं आणखी पर्सनल लाईफ ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे मला प्रॉब्लेम नाही आहे. मग त्याच्यामध्ये म्हणाला की तू आतापर्यंत डान्सर म्हणून तू जास्त लोकांच्या समोर होतीस, पण इथे तसा डान्सला वाव नाही आहे. इथे प्रॉपर तू एक कॅरेक्टर आर्टिस्ट म्हणून तू उभी राहशील इथे, तर ते तुला चालेल का? म्हटलं चालेल. म्हटलं केदार, आता सध्या म्हटलं लोकांच्या समोर येऊन काहीतरी काम चांगलं करणं आणि या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्यातून बाहेर पडणं मला फार गरजेचं आहे. त्यामुळे त्यावेळेला त्या माझ्या मानसिक अवस्था किंवा माझ्या ज्या काही परिस्थिती होती त्याला ते तोंड देण्यासाठी म्हणून मग मी तो रोल घेतला आणि तो रोल केदारने फार उत्तम करून घेतला माझ्याकडून आणि खूप लोकांना आवडलेली भूमिका आहे शेवंता. ताई, खूप सुंदर आठवण सांगितली. म्हणजे मलाही काही क्षणासाठी असं झालं की अरे खूप हळवी आठवण होती ती. मेकअप करताय आणि आम्हाला असं कळलंय की तुम्ही स्वतः ब्युटिशियनचा पण कोर्स केलाय.
हो. मी काही वर्षांपूर्वी म्हणजे मी सांगते 92-93ची गोष्ट असेल. माया परांजपे ज्या ब्युटिशियन होत्या, हा. ज्यांनी त्यांच्या खूप क्लासेस वगैरे चालायचे. तर त्यांच्याकडे मी तो ब्युटिशियनचा कोर्स केलेला होता. असंच काही काम नव्हतं त्यावेळेला मला फार थोडे चित्रपट कमी होते. मग अशा ह्याच्यामध्ये काय करायचं म्हटलं, चला आपण एक ब्युटिशियनचा कोर्स तरी करून बघू आपल्याला काय जमतंय का? मग मी तो एक बेसिक कोर्स केला होता ज्याच्यामध्ये हेअर कटपासून ते आयब्रोज, फेशियल आणि मेकअप हे सगळंच असायचं. पण माझं मेकअप बघून मायाताईंनी एकदम मला शाबासकी दिली होती, की म्हणजे माझा मेकअप प्रोफेशनल मेकअप ना. हा. जे पार्लरमध्ये मेकअप करतात तरी आता खूप फरक पडला. पण त्यावेळेला खूप असं हे असायचं, की वेगळ्या प्रकारचं मेकअप हो. केलं जायचं. आता मेकअपमध्ये खूप बरेच बदल झाले. बदल घडलेले आहेत. त्यामुळे ते मी त्यांच्याकडे तो कोर्स केला होता आणि मला अजूनही हेअर कट जेव्हा कोरोनाच्या काळामध्ये मुलांचे केस, अभिनयाचे केस खूप वाढले, तेव्हा मी स्वतः घरात क्या अभिनयाचे बात आहे. केस कापलेले क्या आहेत. या निमित्ताने खूप आठवणींचा खजिना बाहेर येतोय. हो. शकुंतला तर गाजतेच आहे सध्या सन हम्म. मराठीवरती. येस. पण तुम्हाला तुमची आवडलेली एखादी भूमिका, की नाही ही भूमिका म्हणजे मला कायम माझी प्रिय आहे? मला जत्रामधली जर भूमिका माझी आवडतेच, कारण ती ग्रामीण बाजाची भूमिका हा. होती. त्याच्याबरोबर मला फुलथ्री जमानमधली माझी भूमिका फार हा. आवडते, की तीन मैत्रिणींनी तीन जो काही मैत्रिणी कल्ला केला होता तो फार मजेशीर होता. मग ती पण अशी गावठीच बाई दाखवली आहे, पण तरी सुद्धा ती कपडे घालते, मस्त मजा करते, हो. पॅन्ट जीन्स घालून त्या हुंदडतात, स्विमिंग कॉस्ट्युम घालून हे हुंदडतात. हे सगळं खूप भारी होतं त्याच्यामध्ये दाखवलेलं. गाणी खूप छान होते. हो. महेशजींनी बाबा खूप सुंदर घेतली होती ती स्क्रीम. हो. फिल्म. शेम टू शेम मला हा. आवडते भूमिका. शेम टू शेमचा डबल रोल माझा आवडतो मला. चहा काय बोल. हा, चहा हा रुटीनचा किती, म्हणजे आम्ही बघतो की कलाकारांच्या टेबलवर एक तर चहा आणि कॉफी हे असतं. तुमच्या टेबलचा किती अविभाज्य भाग चहा आहे? नाही मी जबरदस्तीने पिते. तो बिचारे ते मला प्रेमाने आणून देतात. त्यामुळे त्यांना नाही म्हणत ना. मला खूप ऍसिडिटीचा त्रास आहे, Okay. त्यामुळे मी चहा नाही पिऊ शकत जास्त. सकाळी उठल्यानंतर पण ग्रीन टी पिते किंवा म्हणजे चहा दुपारी 4:30 वाजले की मला थोडी घंटी वाजते. मग 4:30चा चहा मी पिते, पण नुसता चहा नाही पित मी. त्याच्यावर काहीतरी खाते, बिस्किट वगैरे. आता त्याने बिचाऱ्याने घाईघाईत मला आणून दिलाय. मी अपमान नाही करत त्या गोष्टींचा, त्यामुळे त्याने क्या प्रेमाने बात आणून आहे. दिला की मग तो क्या 2 बात घोट का होईना पण प्यायचे. अगदी. मला असं वाटतं की तुम्ही माणूस म्हणून जास्त समृद्ध आहात, त्याच्या मागची हीच काही कारण आहेत आणि ते मला सकाळी तुम्हाला भेटल्यापासून लक्षात येत आहे. ताई, आपण मेकअप तर करतोच आहे, पण कधी कधी असं झालंय का की एखादा मेकअप गणलाय किंवा अरे हे काय केलंय यार मला, असं कधी झालं होतं? होतं. काही लोकांचा चेहरा आपला हातात दिल्यानंतर काही मेकअप त्यांना काय माहित नसतं ना, टोन माहित नसतं. आपल्याला आपला टोन माहिती असतो ना मेकअपचा, त्यामुळे ते आपल्याला जमतं. पण प्रत्येक वेळेला असं होत नाही. काय वेळेला मेकअपमॅनना असं वाटतं की अरे ताईंनी माझ्या हातून मेकअप करावा. मग तो त्या प्रेमाखातर म्हटलं ना, मी असं मन दुखवता येत नाही कोणाचं, हो. की मग ते प्रेमाखातर चल रे कर असतो मेकअप, असं होतं. मग तिथे जर तो गणला की मग परत त्याला व्यवस्थित करणं हे एक मोठा हे असतो माझ्यासाठी, टास्क असतो आणि तो मग करावा लागतो. पण मी म्हणजे जेव्हा कुठलंही प्रोजेक्ट करते तेव्हा पहिलं मेकअप मी त्यांना सांगते करायला, की तुम्ही तुमचं करा, की उद्या असं नको व्हायला की अरे ताईंनी सांगितलं, ताईंनीच केला मेकअप आणि तो गणला. आता हो. जोगवाचा मेकअप जो आम्ही केला, हो. तो जोगवाचा मेकअप फुल टॅन मेकअप होता, कारण तो हो. कम्प्लीट तिथलं सौंदर्य आणि ते कर्नाटकी सौंदर्य थोडंसं. ते होतं. आणि त्याचे म्हणजे मला त्यांचं नाव आता आठवत नाहीये मेकअपमॅनचं, पण का भारी मेकअप केला होता त्यांनी कम्प्लीट गोल्ड पावडर माझ्या मेकअपमध्ये पॅनकेकमध्ये वापरायचे ते, आणि कम्प्लीट गोल्ड फील यायचा तो लुक. फार सुंदर मेकअप केला होता आणि मी फार छान दिसले होते त्या पिक्चर. हो, अगदी अगदी अगदी. म्हणजे ती सुद्धा सगळेच लक्षवेधी, दिसलो होतो, आणि म्हणजे ती सुद्धा सगळे. लक्षवेधी हो, भूमिका होती. ती म्हण जोगवा हे आपलं नटरंग. नटरंगाची भूमिका सुद्धा. आता हम आपके कौन वगैरे मी जेव्हा केलं तेव्हा हम आपके म्हणजे मी स्वतःच मेकअप करायचे. मी फार मेकअपमॅनना नाही लावायचे मेकअप करायला, ओके. कारण मग ते आपला टोन. तेव्हा तर मी खूप अशी हे होते की नाही बाबा माझा मेकअप मीच करणार. आता तर मी खूप फ्लेक्झिबल झाले, अच्छा करले असं होतं. पण तेव्हा तसं नसायचं. तेव्हा ते आपल्याला फार मी स्वतःला नाही माझा मेकअप असाच, माझा मेकअप तसाच. आणि बेसिकली काय माहिती का, हे मेकअप शिकणं किंवा हे तयार होणं, आज ह्या मुली पण नसतात ना कधी कधी, तर माझे केस मी स्वतः करू शकते, माझी साडी मी स्वतः नेसू शकते. म्हणजे असं नाही होत की बाबा आता या मुलींना कधी कधी आमच्याकडे एवढा तामझाम असतो, या मुलींना पण कधी कधी वेळ नसतो.
मग अशा वेळेला आपण आपल्याला तयार व्हायलाच, आपण यायलाच पाहिजे. आपल्याला प्रत्येक जी स्त्री कलाकार आहे किंवा पुरुष कलाकार आहे त्यांनी आपला मेकअप केलाच पाहिजे. कारण शेवटी आपल्याला आपण कसं दिसतो हे माहिती असतं आणि कुणावर अवलंबून राहून काम करणं हे मला स्वतःला पटत नाही. आणि हे माझ्या मामीकडून मी शिकले. माया जाधव माझी मामी आहे आणि तिच्याकडून तिने आम्हाला खूप तयार केलं. तिच्या हाताखाली बऱ्याच जणी तयार झाल्या. त्याच्यामध्ये प्रियांका शेट्टी आहे जी डान्सर आहे, सुरेखा कुडची आहे, मेघा घाडगे आहे किंवा सुरेखा पुणेकर आहेत. अशी बरीच लोक आहेत जे तिच्या तालमीत तयार झाले. त्यांना ना परफेक्शनची सवय आहे. म्हणजे उत्तम दिसणं, उत्तम मेकअप करणं. कुठेही एखादी पिन जरी इकडची तिकडे झाली तर ते चालत नाही आम्हाला. मग साडीसुद्धा नेसताना म्हणजे तेव्हा तर आम्ही नऊवारी वगैरे नेसायचो. तेव्हा तर नेसायचो आम्ही. आता तर शिवलेल्या साड्या येतात. पण तेव्हा जे आम्ही नऊवारी साड्या नेसायचो ती सुद्धा करेक्ट नेसली गेली पाहिजे आणि कुठेही पदर हलणार नाही, कुठे काही घाण दिसणार नाही. आज सर्रास कमरेच्या खाली साड्या नेसून लावण्या करतात. पण तसं आमच्या वेळेला नव्हतं. आम्ही प्रॉपर साड्या, अंगभर ब्लाऊज आणि असं करून आम्ही परफॉर्मन्स केलेले आहेत. आणि मायाताईंचं तुम्ही नाव घेतलं, अर्थात माया जाधव म्हणजे हे नाव आलं तरी असं लावणी सम्राज्ञी हे एकच किंवा नृत्य शमशेर माया जाधव असं त्यांना म्हटलं जातं. आणि तुम्ही मामींचा विषय काढलात. अजून एक तुमच्या मामी सध्या वेगळ्या मालिकांमध्ये आहेत आणि त्या सिरियल गाजवत आहेत तुमच्यासारख्याच. त्या म्हणजे तुमच्या निवेदिता मामी. निवेदिता ताईंसोबतचा कामाचा अनुभव मला तुम्हाला विचारायला आवडेल. आणि मामींसोबत कधी काम करायची संधी आली सिरियलमध्ये तर आवडेल का? अरे खूप आवडेल. अरे आमचं काय बॉन्डिंग आहे. निवेदिता, अलका, वर्षा, किशोरी आंबिये, किशोरी शहाणे, ह्या सगळ्या आपल्या मैत्रिणी आहेत. हे सगळं एक काळ गाजवलेला आहे आणि त्या काळामध्ये कुठेही आमच्यामध्ये जलसी किंवा असूया, कॉम्पिटिशन, हेल्दी कॉम्पिटिशन होती. पण असं कधीच नाही बाबा तिचं तोंड इकडे माझं तोंड तिकडे, असं कधीच आमच्यामध्ये झालं नाही. त्यामुळे ते खूप अजूनही छान बॉन्डिंग आहे. आता परवा अशोक मामाला पद्मश्री आता मिळाली तर त्याच्यासाठी मी अशोक मामाला फोन केला पण त्याचे फोन एवढे बिझी होते. निवेदिता पण शूटमध्ये होते. मग निवेदिताला एक मेसेज केला की मामा म्हणाले तुला खूप शुभेच्छा, अभिनंदन. की छान ना, म्हणजे हे आपल्या माणसाला, आपल्या घरच्या माणसाला ही गोष्ट मिळणं ही किती मोठी गोष्ट. तो प्रत्येकासाठीचा खूप मोठा भाग्याचा क्षण होता. ताई तुम्ही हम आपके हे कोणचा विषय काढला. अर्थात बॉलिवूड आणि हिंदी जगतही तुम्हाला नवीन नाहीये. तुम्ही आणि लक्ष्य मामांनी तिथेही अगदी लीलया बॅटिंग केली आहे. आता सध्या आपल्या मराठी अनेक अभिनेत्री हिंदीत दिसत आहेत आपल्याला. अनेक मराठी अभिनेत्री हिंदी मालिका गाजवतात. तुम्हाला तसं होतं की हिंदीतनं विचारणा होतीये वगैरे? हो, अरे मला खूप सिरियल्स आल्यात ऑफर. पण ते एकतर वेळ जमणं फार कठीण असतं आणि मला ना ज्या सुट्ट्या लागतात किंवा काय लागतात किंवा जे माझं मराठीशी बॉन्डिंग आहे ना ते माझं हिंदी बरोबर कितपत होईल, मला ते किती ऍडजस्ट करतील हा जरा माझ्यासाठी प्रश्न असतो. त्यामुळे ते पण होतं. आणि बेसिकली ते ऑडिशन देणं जो प्रकार आहे ना तो मला अजिबात झेपत नाही. मी अत्यंत वाईट ऑडिशन देते, खूप माती खाते, मला जमतच नाही. मला असं कोणी सांगितलं ना चला आता हे मी आता अभिनय करून दाखवा, मला काहीही येणार नाही, मी माती खाते. एकदा माझी लेक आली होती ऑडिशनसाठी आणि मला ते काही जमलं नव्हतं ना. स्वानंदी मग एवढी हसायला लागली, ती चिडली पण, तुला एवढं जमत नाही, साधी वाक्य होती, तू असं कसं बोलतेस. आणि त्यांनी ते सांगत होते ते कळतच नव्हतं तुला. म्हटलं हे बघ स्वानंदी, मला ना असं कोणी सांगितलं चला आता अभिनय करून दाखवा आणि तुम्ही ही आत्ता काल परवा आलेली मुलं मला सांगत असतील की आम्हाला हे असं अभिनय करा आणि तसं अभिनय करायचं, ते मला डोक्यात जातं. म्हटलं ते मला जमत नाही. त्यामुळे मी हिंदीच्या बाबतीमध्ये थोडी मागे पडलेले आहे. पण मी बालाजीची पूर्वी एकता कपूरची एक पडोसन नावाची डीडी मेट्रोची सिरियल केलेली होती आणि त्यावेळेला मी बालाजीशी कनेक्ट झाले असते. पण नंतर माझं लग्न बिग्न झालं, त्याच्यानंतर सगळं मी एक 5-6 वर्ष काम थांबवलं होतं. त्याच्यानंतर ते सगळं तुटून गेलं माझे कॉन्टॅक्ट्स. पण मला आवडेल हिंदीमध्ये काम करायला. बघूया आता कसं काय. पण आपल्या मराठीमध्ये ज्या पद्धतीने आपण काम करतो ना, आपल्या लोकांबरोबर काम करतो ना, ते बरं पडतं. म्हणजे मी इथे ना कम्फर्टेबल असते. मला माहित नाही मी तिथे किती कम्फर्टेबल होईल. तिथे पण मी 10व्या दिवशी पडून जायच्या मार्गात असेल तर कसं होणार असं. पण ताई या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की तुम्ही आता स्वानंदीचं नाव घेतलं. सिरियल हे असं आहे की 25 दिवस शूटिंग आणि 14 तास काम. याच्यामध्ये घरच्यांची हेल्प खूप गरजेची असते, घरच्यांचा पाठिंबा खूप गरजेचा असतो. स्वानंदी आणि अभिनय दोघांची कशी साथ मिळतीये आणि साथ म्हणण्यापेक्षा एक सपोर्ट सिस्टीम म्हणून ते कसे उभेत. आणि त्यांचंही असतं ना यार मम्मी आम्हाला हे करायचं, आई आम्हाला हे करायचं. जेव्हा हट्ट पुरवण्याचा वेळ येतो की आई अगं असं असं हट्ट आहे, ते ती आई म्हणून आणि अभिनेत्री म्हणून ती कसरत कशी होते? खरं सांगू का, माझी मुलं माझं घर सांभाळतात. स्वानंदी आता सध्या
घरातली गृहकृत्य दक्ष अशी ती मुलगी झालेली आहे. त्याच्यावरती तिचा अभ्यास करते. अभिनयाला वेळच नाही. अभिनयाचं नाटक आणि चित्रपटाचं शूटिंग जोरात चाललेलं आहे. वा. पण जेव्हा आम्हाला भेटायचं असेल तेव्हा मग आम्ही या महिन्यातले 2-3 दिवस काढतो. मी 3-1 दिवसाची सुट्टी घेते. मग 3 दिवसामध्ये आम्ही भरपूर खातो, पितो, क्या बाहेर बात है. फिरतो, मजा करतो, शॉपिंग करतो. एक 2-3 दिवस ते ठरलेलं आहे. आता झालं असं की इतके दिवस मी काहीच काम घेतलेलं नव्हतं. त्या मुलांचं असं झालं होतं की मम्मी आता जरा काम करतो, लोकांच्या समोर दिस. त्यामुळे त्यांनी पण खूप मला आग्रह केलाय सिरियल करण्यासाठी, म्हणून मी आज सिरियल करते आहे. आणि हे त्यांच्यामुळे घडलेलं आहे. आणि मी यांना खरंच सांगू का, मी खूप खुश आहे. शेवटी मला हे कुठेतरी जाणवलं की आपण कलाकार आहोत. किती झालं तरी आपण बाहेर काही बाकीच्या कुठल्या गोष्टी करत असलो तरी हे आपलं मेन आहे आणि ही आपली मीठभाकरी आहे. मग भले तुम्ही हिंदीमध्ये नसाल, तुम्ही नॅशनल टी व्हीवर दिसत नसाल, पण तुम्हाला जी लोक ओळखतात त्यांना ते तरी तुम्हाला ॲप्रिशिएट करतायत, तुमच्या अभिनयाला ॲप्रिशिएट करतायत. आणि काय होतं माहिती आहे का, म्हणजे हे मला सांगायला अजिबात काही वाटत नाही. तुम्ही काम करत राहिलं ना की तुमचा अभिनय पण पॉलिश्ड होत राहतो. तुमचं ॲक्टिंग पण ना ती सातत्य तुमच्या त्या ॲक्टिंगमध्ये येतं. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करतात. तुमचा गॅप पडला ना की त्याचा खूप त्रास होतो. आणि तो त्रास मी भोगला आहे त्यामधल्या काळामध्ये, की मला माझा कॉन्फिडन्स लूज झाला होता, की मी काही कामच करत नव्हते. असं वाटलं होतं की आपलं एक साचले पण आलं होतं. आणि मला असं वाटतं आता आपल्याला काय कामं मिळणार, आपण काय ॲक्टिंग करणार, असं कुठेतरी ते मला झालेलं होतं. पण आता मी पूर्ण कॉन्फिडंट आहे. आणि मी आता आणि ह्या शेड्समध्ये या शकुंतला डोंगरे करताना ह्याच्यामध्ये एवढ्या शेड्स वेगवेगळ्या आहेत ना की मी आता कुठल्याही प्रकारच्या आणखीन वेगळे रोल आले तर मी आणखीन चांगल्या पद्धतीने करू शकेन. हा कॉन्फिडन्स मला आता आला. येस. मला असं वाटतं की घरातनं पाठिंबा मिळणं खूप गरजेचं असतं. आणि जेव्हा मुलं अशी असतात की आई तू काम करते, तेव्हा आईला सुद्धा एक जोम येतो, आईला सुद्धा एक उत्साह येतो. पण शेवटी काही म्हटलं तरी ती आई असते. आणि तुम्हाला आई म्हणून स्वयंपाकघराची आवड आहे का? आणि मग मुलांचं असं कधी होतं का हट्ट की आई अगं तुझ्या हातचं हे खूप आवडतंय, किंवा तुम्हाला असं वाटतं का की अरे आज मी खूप दिवसाला सुट्टी घेतली तर आज मी मुलांसाठी चला आज काहीतरी वेगळं बनवते वगैरे, असं कधी होतं एक आई म्हणून? एक तर मी घरात असले की पहिला, आणि अभिनय जर घरात नसेल काही, आता अभिनय आज आलेला आहे सकाळी पहाटे, तसं मग असं असतं की मम्मी जरा तू सुक्क आणि रस्सा कर ना. सुक्क रस्सा, मग आमचा कोल्हापुरी पद्धतीचा कांदा भात, ते काय तिला आवडतं. सणात दिसलं तर मम्मी खेकडे, फिश. माझ्याकडे फिश आणि चिकनने, नॉनव्हेजने माझं फ्रीज भरलेला असतो. स्टोरेज असतं. सगळं मसाला बिसाला लावून ठेवलेलं असतं. फक्त काढायचं आणि फोडण्या टाकायचं असं असतं. माझी बाई जी कामाची आहे तिला सांगितलेलं असतं सगळे मसाले बिसाले वाटून ठेव, जे काय मसाला लागतो, वाटण लागतं, जे काय आलं लसूण कोथिंबीरची गोळी असेल, कांदा खोबऱ्याचं वाटण असेल, सगळा स्टॉक मी ना करून ठेवलेला असतो. आणि मग फक्त सांगितलं की करायचं. पण सुकं बिक्कं असेल की त्याला थोडासा वेळ लागतो. पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, हे सगळं करापर्यंत वेळ लागतो. भाकरींना एवढा माझा हात बसलेला नाही, त्यामुळे भाकऱ्या मी जशा जमतील तशा थोड्याशा लाटून कधी थापून अशा भाकऱ्या करते. पण चपात्या बिपात्या व्यवस्थित, पोळ्या बिळ्या व्यवस्थित करते. त्याच्याबरोबर माझं घरचं व्हेज जेवण जे असतं ते टिपिकल ब्राह्मणी पद्धतीचं जेवण असतं. चिंचगुळची आमटी वगैरे असते, बटाट्याची भाजी वगैरे, हे सगळं उसळी विसळी सगळं. बेसिकली मला सगळा स्वयंपाक येतो. म्हणजे असं काही नाही की मला स्वयंपाकच येत नाही आणि आता बाई काय करायचं, असं काही झालेलं नाही. मला तर स्वयंपाक येतो, मुलांनाही स्वयंपाक येतो. अभिनय पण उत्तम स्वयंपाक बनवतो. अभिनय चिकन सगळे पदार्थ चांगले बनवतो. मग तंदुरीपासून ते अगदी ग्रीन चिकनपासून सगळे चिकन तो चांगले बनवतो. स्वानंदी ही उत्तम स्वयंपाक करते. तर आमच्याकडे सगळे खाण्याची आवड असल्यामुळे हो खाणारे आणि खिलवणारे पण आहेत. कारण सतत पार्ट्या घरामध्ये या मुलांचे चालू असतात, सतत मित्रमैत्रिणी आलेले असतात, घरात लोकांचा राबता भरपूर असतो. त्यामुळे खाणं पिण्याची रेलचेल असते आमच्या घरामध्ये. ताईंनी आत्ताच सांगितलं की त्या कोल्हापूरच्या आहेत आणि कोल्हापूरच्या माणसांमध्ये गोडवाई आहे आणि ठसकाई आहे. ताई, गोडवा कसा आहे आणि ठसका कसा आहे? त्याच्याशी मी चांगलीच आहे. पूर्वी खूप होतं अरेला कारे, पण आता थोडंसं जरा वयाच्या मानाने म्हण किंवा आपण थोडंफार जे काही देवाधर्माचं करतो, अध्यात्माचं करतो, त्यामुळे थोडंसं एक डोकं शांत होतं. म्हणजे आता पटकन मी रिॲक्ट होत नाही कुठल्या गोष्टींना. पूर्वी म्हणजे भयंकर तापट स्वभाव माझा होता, पण आता ते मेडिटेशन, नामस्मरण ह्या सगळ्या गोष्टींमुळे मी खूप खूप कूलडाऊन झालेले आहे. पटकन चिडत नाही आता मी. समोरच्या माणसाला 10 गोष्टी समजावून सांगते आणि नाही ऐकलं तर मग कसं सांगायचं, मग तिथे मग नाही, मग ठसका म्हणजे खूप ठसका लागतो. मग समोरच्या माणसाला आवडणं नाही इतकंच असतं ते. पण ते
सर्टन एज असतं तुमचं ते तापटपणाचं आणि कुठेतरी तुम्हाला ते कूल डाऊन व्हावं लागतं. अगदी. सतत तुम्ही तुमचे इगोज आणि तुमचे ॲटिट्यूड सतत तुम्ही ते कॅरी करून नाही चालत. सो प्रत्येक समोरच्या माणसाचा आपण मनाचा विचार करून जर आपण वागलो ना तर बऱ्याचशा गोष्टी सॉल्व्ह होतात. खरंय. आणि ज्या गोष्टी डिस्कशनने चांगल्यापणाने चांगल्या होत असतील तर मग तिथे उगाच आपण आपला दादागिरी करण्यामध्ये पॉईंट नसतो. अगदी. माझा मेकअप झालेला आहे आता. कसा वाटला तुम्हाला माझा मेकअप? हाच मेकअप मी वर्षानुवर्ष करत आलेले आहे आणि हा सगळीकडे चालतो. नाटक, सिनेमा, सिरियल सगळीकडे चालतो. सो माझा मेकअप झालेला आहे. हेअरस्टाईलही झालेली आहे माझी. एक पारंपरिक पद्धतीचा आंबाडा गजरा बिजरा घालून झाला आहे. शकुंतला डोंगरे अर्धी तयार झाली आहे. आता अर्धी फुल कॉस्ट्युममध्ये तुमच्यासमोर थोड्याच वेळात येणार. टॅन. सकाळपासून ज्या लुकची आपण सगळेच वाट बघत आहोत तो लुक आता आपल्या समोर आहे. अर्थात माझ्यासोबत आता प्रियाताई नाही आहेत, माझ्यासोबत आहे शकुंतला डोंगरे. नमस्कार शकुंतला डोंगरे. नमस्कार. कशा आहात? मस्त. खूप छान दिसताय ताई. म्हणजे शकुंतला डोंगरे जितकं भारदस्त नाव आहे तितकीच भारदस्त व्यक्तिरेखा, तितकाच लुक सुद्धा भारदस्त आहे. तुम्हाला नटायला आवडतं पहिल्यापासूनच की खूप खूप हे असतं ना की भूमिकेचं नटणं? नाही आवडतं. आणि म्हणजे 24 तास साडी, दागिने, मंगळसूत्र, बांगड्या म्हणजे हे कोणीही करून दाखवावं आणि एवढा मेकअप. पण आता त्याची सवय झाली आणि ते आवडतं. अगदी. आणि शकुंतला सारखाच तुमचा खूप साजिरा रूप आहे. शकुंतला कशी आहे? पाताळ यंत्री आहे, कारस्थानी आहे, पण तिची एक भावनिक बाजू पण आहे. तिच्या मुलावर खूप प्रेम आहे. जो मुलगा तिच्यापासून त्याच्या लहानपणी हिरावून घेतला गेला होता. त्यामुळे तिला त्या सगळ्या गोष्टींचा सूडही घ्यायचा आहे. तिला त्या मुलाला स्वतःकडे आपलंसंही करायचं आहे. आणि ह्या सगळ्यासाठी तिचा जो आटापिटा चाललेला आहे अशी ती शकुंतला डोंगरे आहे. आणि खूप शेड्स आहेत या कॅरेक्टरला. ती व्हिलन ही आहे, ती एक साधी आई पण आहे, ती एक चांगली बायकोही आहे. नवऱ्याच्या धाकात राहणारी एक बायको पण आहे. अशा सगळ्या वेगवेगळ्या शेड्स या कॅरेक्टरमध्ये आहेत. अगदी. ताई तुम्ही खूप सुंदर दिसताय. तुमची साडी खूप सुंदर आहे, दागिने खूप सुंदर आहे, कानातले असतील, बोगड्या असतील. म्हणजे शकुंतला डोंगरे काय म्हणतात ते मूर्तिमंत तुम्ही उभ्या केल्यात. आज या निमित्ताने मी थोडं मागे नेईन. मला तुम्हाला बघून असं वाटलं की एक जुनी आठवण विचारावी. प्रत्येक स्त्रीला साड्या प्रिय असतात, दागिने प्रिय असतात. लक्षा मामांनी दिलेली एखादी साडी, एखादा दागिना आठवतोय, एखादी भेट की जे अजूनही जपलेली आहे किंवा मेमोरेबल आहे किंवा आहे सोबत? हां, काही साड्या ते कधी मला असं घेऊन जायचे म्हणजे घेऊन गेलेले वगैरे नाही, ते शक्यच नसायचं. पण मी ते असताना त्यांच्या आवडीचे कलर्स आणि तसं मी भरपूर तेव्हा खरेदी केली. तशा 2-3 साड्या अजूनही माझ्याकडे आहेत. त्या ठेवलेल्या आहेत. दागिने म्हणाल तर दागिन्यांचे खूप सोर्स मला होता किंवा आहे. माझ्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारची मंगळसूत्र होती. ती मंगळसूत्र मी 1-2 अजूनही माझ्याकडे आहेत. पण एक आठवण म्हणून ते मी ठेवून दिलेलं आहे. पण मला स्वतःला दागिने फार आवडतात. माझ्याकडे बाजूबंद पासून ते अगदी हार. आणि मला ना आता स्वतःला असं वाटतं की मधल्या काळामध्ये ते सगळे ट्रेडिशनल दागिने कुठेतरी मिस झाले होते. पण आता मला ते सगळे पुतळ्यांची माळ, ठुशी किंवा चपलाहार, मोहनमाळ असे सगळे दागिने आता मला करायचे आहेत आणि ते मी करणार आहे नक्कीच. तर मला ते फार आवडतं कारण ते जुन्या चित्रपटांमध्ये ते दागिने खूप आपल्याला दिसतात. भाजी भंडारकरांच्या चित्रपटामध्ये, प्रभातच्या चित्रपटांमध्ये ते दागिने आता बघायला नाही मिळत. ते ट्रेडिशनल दागिने मला करून घ्यायचे आता. अगदी. आणि ते लवकरच होतील. थोडं मागे नेतोय आपण. सिनेमांचा विषय निघालेला आहे आणि अर्थात आपल्या सगळ्याच मराठी प्रेक्षकांसाठी, सगळ्या मराठी जनांसाठी एक अभिमानाची गोष्ट झाली. ते म्हणजे अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलेलं आहे. आणि अर्थात ते तुमचे मामा आहेत आणि त्यांच्या पुस्तकात सुद्धा त्यांनी तुमचा आणि तुमच्या आईंचा उल्लेख केलेला आहे, लता कर्नाटकी ताईंचा, की त्यांच्याविषयी त्यांनी लिहिलेलं आहे की आमचं घरचं संबंध होता. तुम्ही तसे त्यांचे ते तुमचे तसे मामा. तर मला मामांविषयी ऐकायला आवडेल. कसा हा घरोबा आहे?
खूप आधीपासून म्हणजे ययाती आणि देवयानी गोपीनाथ सावकारांचं नाटक, गोपीनाथ सावकार अशोक मामाचे मामा, आणि त्या नाटकामध्ये अशोक मामा यायचा की मला काम करायचं. माझे वडील तेव्हा डिरेक्टर होते अरुण कर्नाटकी, तर त्यांच्याकडे अशोक मामा म्हणायचे की अरे मला अरुण बघ ना काहीतरी काम असेल तर, मला हौस आहे. कारण तो तेव्हा इंटर कॉलेजिएट करत होता, त्यामुळे त्याला उत्तम गती होती नाटकांची किंवा अभिनयाची. तर त्यावेळेला मग जेव्हा पांडू हवालदारचं जेव्हा कास्टिंग होत होतं, तेव्हा मग अशोक मामाचं कास्टिंग झालं. माझ्या वडिलांच्या थ्रूच झालं, आणि माझी आई त्यावेळेला त्याच्या बायकोच्या भूमिकेमध्ये होती. क्या बात आहे. त्यामुळे, आणि मी तेव्हा असेल 3-4 वर्षाची. त्याच्या आधी ययाती देवयानी, म्हणजे मी अगदीच बाळ असल्यापासून अशोक मामाने मला अंगखांद्यावर खेळवलेलं आहे. त्यामुळे तिथून तो घरोबा सुरू होतोय, आणि आज इतकी वर्ष, आणि अशोक मामाबरोबर मी सगळ्या प्रकारचे रोल केले. त्याच्या मुलीचा रोल केला, त्याच्या प्रेयसीचा रोल केला, त्याच्या बायकोचा रोल केला, विलन म्हणून पण त्याच्यावर मी काम केलंय. ते असे बरेच शेड्स मी त्याच्याबरोबर केलेत, आणि अशोक मामाबरोबर काम करणं म्हणजे एक ट्रीट असते. तो आपल्याला खूप शिकायला मिळतं त्याच्याकडून. मी त्याला विचारलं होतं की अशोक मामा, तुम्हाला ॲक्टिंग करण्यासाठी काय काय करायला पाहिजे, म्हणजे नवीन मुलं विचारतात तसा मी त्यावेळेला त्याला प्रश्न विचारला होता जेव्हा मी नवीन होते, की आपल्याला काय करायला पाहिजे किंवा ॲक्टिंग सुधारण्यासाठी काय करायला पाहिजे. तर त्याने मला सांगितलं होतं, प्रिया काय करायला पाहिजे याच्यापेक्षा काय करू नये हे आधी तू शिक, क्या बात आहे. म्हणजे ते तुला जास्त हेल्प करेल. की अभिनय करताना शिकताना तुम्ही काय करू नये हे शिकलात की तुम्हाला कळते की तुम्हाला काय करायला पाहिजे. क्या तर बात हा त्याने मला कानमंत्र, गुरुमंत्र दिला होता. सो आणि ह्याला अशोक मामाला आता जे काही पद्मश्री मिळालेली आहे, थोडा उशीर झालाय, पण ठीक आहे. म्हणजे त्याला तर आपण त्याच्या पाठीमागच्या गोष्टी आपल्याला माहीत नाही आहेत का उशीर झाला, पण अशोक मामाला तो मिळतोय ह्याच्यातच मला खूप आनंद आहे. आणि अशोक मामा तुझं खूप खूप अभिनंदन, आणि आमची लाडकी मामी निवेदिता, तिचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. अगदी. मामांविषयी म्हणजे अर्थात सगळे त्यांना प्रेमाने मामा म्हणतात. अशोक सराफ सरांविषयी सगळ्यांना खूप आदर आहे आणि आदरयुक्त भीती आहे. तसे ते खूप असे शिस्त म्हणजे शिस्त अशा पद्धतीचे आहेत. तुम्हाला त्यांची शिस्त कधी जाणवली का, किंवा कधी रागावलेत का हक्काने भाची म्हणून? नाही, रागावले नाही आहेत कधी, पण त्याचं सांगणंच असं भारदस्त असतं ना एखाद्या गोष्टीचं, की तुम्ही गपचूप ऐकताच त्याचं बोलणं जे काय आहे ते. मग त्याच्यावरती बोलायची तुमची काही हिंमत नसते. हे बेर्डे आणखी सराफ दोघांच्याही बाबतीमध्ये होतं, कारण त्यावेळेला हे दोघं जण मेन स्ट्रीममध्ये मोठे सुपरस्टार होते. कोण कमी कोण जास्त हा मुद्दाच नाही आहे. दोघांच्या व्यक्तिरेखा वेगवेगळ्या, दोघं माणूस म्हणून वेगवेगळे, दोघं कलाकार म्हणून वेगवेगळे, आणि वेगळा उच्च प्रतीचा, याच्यामध्ये कमी जास्त असं काहीच नव्हतं. आणि अशा लोकांबरोबर काम करताना जेव्हा त्यांचं पंक्च्युअलिटी खूप होती, ते दोघंही पंक्च्युअल होते कामाच्या बाबतीमध्ये. म्हणजे आम्ही हिरोईन्स घाबरून नसायचो की बाबा हे दोघं जण आहेत ना, सकाळी 9च्या शिफ्टला 9 वाजता आम्ही मेकअप करून रेडी असायचो. म्हणजे आमची हिंमत नव्हती, किंवा का आणि कशाला असे प्रश्न विचारण्याची आमची हिंमत नव्हती. त्यामुळे आम्ही त्यांच्या धाकात वाढलेलो आहोत, ज्या आत्ताच्या सगळ्या हिरोईन्स आहेत त्या. आणि खूप शिकायला मिळालेलं आहे त्या लोकांच्याकडून. अगदी. ताई, आपण आज खूप वेगवेगळ्या विषयावरती बोलतोय. तुम्ही मगाशी म्हणालात की मामांना पुरस्कार मिळायला थोडा उशीरच झाला, पण असं वाटतंय का की एकूणच पुरस्कारांचं स्वरूप पाहता अजून खूप मराठी दिग्गज कलाकार आहेत ज्यांच्यासोबत तुम्ही कामही केलेलं आहे, हो. अशा कलाकारांना अजून पुरस्कार मिळायला हवेत आणि ते पुरस्कारांपासून कुठेतरी वंचित राहिलेत, किंवा मराठी कलाकारांना थोडंसं एक बॅकफूट वरती ठेवलं जात आहे का, किंवा त्यांना थोडं डावललं जात आहे का, असं कुठेतरी खंत वाटते का आज अभिनेत्री म्हणून? काय आहे ना, तिथे जी माणसं बसलेली आहेत ना, जे पुरस्कार देतात, त्यांच्यापर्यंत कदाचित मराठी कलाकार पोहोचतच नाहीत असं मला वाटतं. आणि आता जे सरकार आहे त्या सरकारच्या अनुषंगाने मला असं वाटतं की आता कुठेतरी मराठी कलाकारांना न्याय मिळेल. कारण आताचं सरकार हे कलाकारांची दखल घेणारं सरकार आहे, आणि डेफिनेटली मला असं वाटतं की आता याच्या पुढे नक्कीच मराठी कलाकारांना न डावलता किंवा त्यांचं नाव लक्षात म्हणजे त्यांचं नाव लक्षात घेऊन काम केलं जाईल. मी डावलणं असं म्हणत नाही, पण काय आहे, बॉलिवूडचा लोकांच्या मनावरती एवढा पगडा आहे ना, की त्यामुळे मराठी कलाकार कुठेतरी ते असं थोडंसं बॅकफूटला येतात, नाही असं नाही. पण आता तसं होणार नाही. आता अशोक मामानंतर बऱ्याच लोकांनी हे म्हटलं की अरे पुरस्कार द्यायला उशीर झाला. हे कुठेतरी ते सरकारपर्यंत पोहोचत असणारच, तेव्हा नक्कीच या गोष्टीचा विचार केला जाईल असं मला वाटतं. अगदी. तुमच्या बोलण्यातनं मला एक वेगळा भाव पण जाणवतोय, कारण की तुम्ही आता केवळ अभिनेत्री नाही आहात, तुम्ही राजकारणात देखील प्रवेश केलेला आहे आणि तुम्ही उत्तम पद्धतीनं त्याच्यात वावरताय.
एक अभिनेत्री असताना, स्वतःचं इतकं मोठं मराठीत नाव असताना राजकारणात जाण्याचा निर्णय का घ्यावासा वाटला किंवा त्याच्या मागची काय भूमिका होती जेव्हा ठरवलं की नाही आता मी राजकारणासाठी काम नाही नाही, मी सोकॉल्ड राजकारण असं मी नाही हे आहे, पण मी नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या सांस्कृतिक प्रकोष्ठी मी प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करते आहे. मी कलाकारांसाठी काम करते आहे मॅक्स टू मॅक्स. आणखीन कोरोनाच्या काळामध्ये ज्या पद्धतीने कलाकारांनी किंवा इन जनरल मीडियातल्या खूप लोकांना जे वाईट अवस्थेला तोंड द्यावं लागलं, तर त्याच्यातून काहीतरी त्याच्या म्हणजे असा प्रसंग परत आला तर कलाकारांना पुन्हा लोकांच्याकडे हात पसरावे लागू नयेत किंवा ज्या पद्धतीने तळागाळातल्या कलाकारांचे हाल झाले ते होऊ नये, त्याच्यासाठी मी काम करायचा निर्णय घेतला. आणि ह्याच्यामध्ये माझा स्वतःचा असा काही स्वार्थ नाही. मी तर सांगते की या पदामुळे म्हण किंवा या राजकारणातल्या प्रवेशानंतर माझं खूप मी कामं सोडून दिली, खूप फिल्म्स सोडून दिल्या, खूप सिरियल्स सोडून दिल्या, कारण ह्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करता यावं म्हणून मी भरपूर काम केलं ह्या 4 वर्षामध्ये. आणि मला असं वाटतं की आता सरकारला माहिती झालं की आपल्याला कलाकारांसाठी खूप चांगल्या पद्धतीने काहीतरी आणखीन करता येईल आणि त्या अनुषंगाने पावलं आता टाकली जात आहेत. क्या बात आहे. मला असं वाटतं की निमित्त काही असो, कलाकारांसाठी काम होणं फार गरजेचं आहे. आणि मलाच काय अख्ख्या मराठी इंडस्ट्रीला किंवा सगळ्या प्रेक्षकांना तुमच्यावर प्रचंड विश्वास आहे की प्रियाताई तिथे आहेत म्हटल्यानंतर कलाकारांचे प्रश्न हे मांडले जातीलच. ताई, खूप सुंदर गप्पा होत आहेत. मला असं वाटतं की आपण घरातनं सुरुवात केल्यापासून अगदी वेगवेगळ्या विषयांवरती आपण बोलतो आणि अर्थात आता वेळ आली आहे ती ताईंचा सीन शूट होण्याची. सगळेजण ताईंची वाट बघतायत आणि आता शकुंतला डोंगरे म्हणून ताई कसा सीन देत आहेत ते आपण पाहणार आहोत. चला तर मग आता ताईंच्या प्रॉपर शूटिंग लोकेशनवर, अर्थात आता मेकअप रूम मध्ये आहोत, आता मेकअप रूम मधून आपण जाणार आहोत शूटिंग लोकेशनवर. चला. आता मी शॉर्टला जातेच आहे, पण इथे माझं सगळं जेवणाखाण्याचं सामान असतं या बास्केटमध्ये. बिस्किटांपासून अगदी लोणची वगैरे, चटण्या, तूप, कढीपत्ता, चटणीपासून सगळं इथे असतं. आणखीन त्याचबरोबर मी राईस कुकरसुद्धा कॅरी करते, त्याच्यामध्ये आम्ही बऱ्याच वेळेला चिकन वगैरे बनवतो. माझ्याकडे एक शेगडीसुद्धा आहे, त्याच्यावर जेवण गरम करता येतं. असं सगळं आमचा संसार इथे अख्खा मांडलेला आहे. आणि सगळ्यात आणखीन एक वेगळी गोष्ट सांगायची की आता तुम्ही जो माझा मेकअप बघतात, हा मेकअप ट्रेडिशनल आहे. म्हणजे आत्ताची मेकअपची पद्धत फार वेगळी आहे. आता लिक्विड मेकअप यूज करतात, ते फाउंडेशन वेगळं असतं. पॅनकेक यूज करत नाही आजकाल, किंवा जो मी पाण्यात हे करून वॉश करून जो पॅनकेक लावलेला आहे. पण माझं हे मेकअप ना दिवसभर रात्री 10 वाजेपर्यंत टिकतं. मला वेगळं काही परत मेकअप करावं लागत नाही. आणि हे मेकअप अत्यंत जुन्या पद्धतीचं आहे. म्हणजे माझ्या वेळच्या ज्या हिरोईन्स आहेत ते बहुतेक अशा प्रकारचंच मेकअप करतात असं मला वाटतं. पण मी हा मेकअप मला स्वतःला आवडतो आणि माझा मेकअप हा बसतोही छान, हा मेकअप खुलतोही छान. त्यामुळे मी अजूनही हे पारंपरिक आणि मेकअप अजूनही करते आहे. सो हे एक वेगळे पण तुम्हाला मला सांगावंसं वाटलं, तुम्हाला शेअर करावंसं. चला आता आपण सेटवर जाऊया. कॉरिडॉर वाला केला आपला मामा लपला आणि तुम्ही आतमध्ये आला तर इकडनं आला, तिथे शॉक झाला, बघितलं इकडे लुक थोडा फेवर ठेवला आपण, इकडून बघितलं आता इथे हा पडलाय. हे आमचे चुणचुणी डिरेक्टर हर्षद दादा अत्यंत हुशार आणि जाम खेळीमेळीचं वातावरण ठेवून आम्ही ते काम करतो. थँक्यू. आणि गुंजन सर हे आमचे DOP गुंजन सर, हे पण खूप मजेशीर आहेत आणि खूप मजा. आता तुम्हाला कळेलच 2-3 तासामध्ये आम्ही काय काय मजा करतो ते. म्हणजे आमच्या आर्टिस्टच्या व्यतिरिक्त आमचं युनिट पण खूप छान आहे. काय ओके मामा, या एक रिहर्सल. थंड दूध घेतलं की मग ते पुढचं वाटतं. आलात पहिलं प्रिपेअर केलं इंचाळण्याच्या ऐवजी हा आणते जेला तो आडवा पडलाय, हा त्रास देतो रात्रीचा जायला. हा एक रिहर्सल. ताई गेल्या, आता मला एक रिहर्सल करूया. रिहर्सल करूया, तुम्ही एक करूया. हा ओके. हा ताई तुमच्या मागे तर ओके सर. हा
अरे हमें अकेले वहाँ नहीं मदर नेचर में हो कहाँ हाँ बस थोडा खाली बस ते पाय तिथे पायापासून असे आडवा पडले ते पूर्ण हात पूर्ण पहिले ऑर्डर रोलिंग बार ऍक्शन. तुम्ही आता पाहिलंतच कशा पद्धतीने आमचं शूट होतं. असंच खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आम्ही शूट करत असतो. आता आमची मधली सुट्टी होणार म्हणजे आमचा लंच ब्रेक होणार आहे आणि आम्ही सगळेजण आपापले डबे उघडणार आणि एकमेकांना वाटून खाणार क्या बात आहे. आणि अशी छान मजा मस्ती. मी असं म्हणेन की तुम्ही परत एकदा या, आणखीन सगळे आर्टिस्ट असतील त्यावेळेला या, आपण आणखीन मजा करू, अगदी, आणखीन अगदी, गप्पा अगदी. गोष्टी करू. आणि थँक्यू सो मच अगदी. लोकमत फिल्मीच्या ह्या सेगमेंटसाठी तुम्ही माझी निवड केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्या रसिक प्रेक्षकांना सुद्धा माझा खूप खूप नमस्कार. अगदी खूप खूप धन्यवाद प्रियाताई. खूप मजा आली तुमच्यासोबत. म्हणजे Thank you. सकाळपासून ते आता जवळजवळ दुपार होती, लंच ब्रेक झालाय आणि खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. अजूनही तुमच्या साईटवरती पूर्वीसारखं सगळे एकत्र बसून जेवतात अगदी. वगैरे, या सगळ्या गोष्टी आम्हालाही खूप शिकण्यासारख्या आहेत. खूप Yes. मजा आली. आणि अर्थात सकाळी रुटीन सुरू झालेलं हे रात्री 11 11:30 पर्यंत चालतं. ताई सतत शूट करत असतात, त्याच्यामध्ये मजा मस्ती धमाल होत राहते. पण खूप मजा आली ताई. थँक्यू असंच सो मच. खूप काम करत राहा आणि आमचं मनोरंजन करत राहा. थँक्यू. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.